हाड. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणतोय, पण विधान भवनामध्ये उभा राहून एक कुत्रा कायम हिंदुस्थानचं आराध्य दैवत शिवछत्रपतींचा कायम अपमान करत असतो, आणि यावेळेस पण तळपायाची आग मस्तकाला जाईल असंच काहीतरी तो बोललाय. ऐकून घ्या. तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही वेगळे बघून बोलले. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलो, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय. पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. हे भिकारचोट वृत्ती आहे. या लोकांना महापुरुषांच्या विचारांचं काहीच घेणं देणं नाहीये. यांना महापुरुष फक्त राजकारण करण्यासाठी हवेत, आणि याच्या बोलण्यावरून तर ती भिकारचोट वृत्तीच दिसत आहे. बरं, मला काय म्हणायचंय दलिंदरा, छत्रपतींचा इतिहास उकरून काढण्यापेक्षा, छत्रपतींना शूद्र म्हणण्यापेक्षा तू एक काम कर ना. या सत्ताधाऱ्यांनी जे शिवछत्रपतींचं अरबी समुद्रातलं स्मारक उभा करायचा निर्णय घेतला, त्याच्याबद्दल प्रश्न विचार. या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, भरीव मदत झाली पाहिजे. ते संवर्धन होऊन शिवछत्रपतींचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला कायम झळकून दिसला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न कर. पण तू कायमस्वरूपी त्या विधान भवनात उभा राहिला की या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या बद्दल काहीतरी बरळत असतो. बरं, तू नेमका कोणत्या युनिव्हर्सिटी मधली, कोणत्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचतो रे? हा, अरे लाजा वाटू द्या रे. बरं, तू बोलल्यानंतर जर ते खोटच होतं तर तू बोलतोच कसं काय, बोलल्यावर माफी मागतोस? लाज कशी वाटत नाही तुला? नुसती माफी मागून नाही जमणार. महापुरुषांचा अपमान करायचा, नंतर माफी मागायची, ही फॅशन या महाराष्ट्रात झालीये, आणि आपण महाराष्ट्रीयन म्हणून एक शंड म्हणून बघतोय फक्त. खर तर लाज आपल्याला वाटली पाहिजे की या लोकांचा बंदोबस्त आपण वेळीच करत नाहीयेत. अरे, शिवछत्रपतींचे विचार मनामनामध्ये रुजवत असताना त्यांचा दैदिप्यमान इतिहास हे असे चुरगळून मुरगळून सांगतात, आणि स्वतःच्या राजकारणासाठी फायदा घेतात. जितू, फक्त माफीच नाही. शिवभक्तांनो, या माणसाला धडा शिकवा, तेव्हाच हे बरळायचं बंद होतील आणि शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करायचं बंद करतील.